निवडणुकीचा वेळ अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो. मागच्या वर्षी विधानसभा आणि लोकसभाच्या इलेक्शनमध्ये अतिशय प्रामाणिकपणे प्रत्येक पोलीस पाटलांनी काम केलेलं आहे आणि त्याचाच ही प्रचिती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा कुठेही असा फार मोठा अनुचित प्रकार घडला नाही. यापुढे मित्रांनो तुमच्यावर जबाबदारी खूप मोठी आहे. लोकसभा विधानसभामध्ये जे काही इलेक्शन होत असतं तो फार छोट्या ह्याच्यात आता अतिशय अटीतटीचा निवडणुका होणार आहे, त्याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. प्रत्येक पक्षाचा उपपक्ष गट अनेक बाबी त्याच्यात राहणार. त्यामुळे काही ठिकाणी काही महत्त्वाचे जे काही गावं आहेत तिथं आपल्याला अतिशय जागरूक राहणं गरजेचं आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला निपक्षपाती राहणं गरजेचं आहे. प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक गाव खेड्यामध्ये आपण राहता तुमचे जे काही एखाद्या पक्षाबद्दलचं जे काय आहे ते केवळ आणि केवळ मतपेटीमध्ये राहायला पाहिजे. त्याच्या बाहेर तुमचा कोणत्याही कृत्यातून हे दिसलं नाही पाहिजे की ह्या पक्षाला बांधलेलं आहे किंवा ह्या लीडरला बांधलेलं आहे. ते जर केलं तर ऑटोमॅटिकली तुमच्यावर ताशेरे ओढल्या जातील, तुमच्यावर आक्षेप घेतला जाईल, तुमच्याबद्दल कंप्लेंट केली जाईल. आता आम्हाला ते काही पदाधिकारी सांगत होते की साहेब इलेक्शनमध्ये विनाकारण आम्हाला त्रास दिला जातो. काही ठिकाणी असेल विनाकारण, पण काही ठिकाणी जेन्युअनली असं बऱ्याचदा होतं. कळत नकळत तुमच्या वागणुकीतून असं दिसून येतं की तुम्ही एखाद्या व्यक्तीला थोडंसं झुकतं माप देता. एखाद्या व्यक्तीने केलेले जे काही गैरकायदेशीर कृत्य आहेत त्यांना कानाडोळा करता आणि दुसऱ्या व्यक्तीने केले की त्याला लगेच त्याच्यावर कायद्याचा बडगा दाखवता. असं नाही व्हायला पाहिजे. आपण शासनाचे नौकर आहोत आणि शासनाला कोणताही पक्ष नाही आहे, कोणताही नेता नाही आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि जोपर्यंत तुम्ही हे लक्षात ठेवणार नाही तोपर्यंत हे इलेक्शन शांततेत पार पडू शकणार नाही. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की आपण निपक्षपाती राहणं, आपण दक्ष राहणं, आपण अलर्ट राहणे हे या इलेक्शनचं सर्वात मोठे ध्येय तुमचं राहील. आणि जर हे केलं तर तुम्हाला कोणीही तुमच्यावर आक्षेप घेऊ शकणार नाही. एक लक्षात ठेवा, याचं पोलीस पाटील ना ही एक पद नाही, ही तुमची आयुष्यभराची सेवा आहे. तो एक सन्मान आहे. तुम्ही पोलीस पाटील, त्या गावाचे पोलीस पाटील म्हणून सेवा तर आहे, तुम्हाला दिलेला लोकांचे सन्मान आहे. आणि तो तुमचं म्हणून त्याच्या बाबतीत तुमचे जे कर्तव्यनिष्ठता असली पाहिजे ते आयुष्याच्या शेवटपर्यंत. आता सुद्धा काही जे आपले पोलीस पाटील बंधू रिटायर झाले त्यांना सगळे संघटनेचे सदस्य ते सांगत होते की बाबा रिटायर झाले तरी तुमचं काम संपलेलं नाही आहे. बऱ्याचशा ठिकाणी तर अजूनही नवे पोलीस पाटलांची नेमणूक झालेली नाही आहे. त्यामुळे तुमचं काम अविरत चालू राहणार. आणि एकदा पोलीस पाटील झाला तर आयुष्यभर पोलीस पाटील तो मनातून राहतोच. बरोबर आहे की नाही? रिटायर झाला तरी यांच्या कोणाच्याही, कारण ती सवय लागलेली आहे, 30-30 वर्षाची सवय लागलेली आहे ना. त्यामुळे ती सेवा, ती निष्ठा ही कायम आपल्या आचरणात, आपल्या विचारात राहिली तर आपल्यावर कोणीही बोट टाकणार नाही. ह्या काही गोष्टी मनातल्या होत्या त्या मला सांगायच्या होत्या. काही अडीअडचणी आहेत. आज जसं एक मागणी सर्वांची आहे की 60 वर्षाचं 65 वर्ष करायचं. मी आपल्याला 100% हे सांगतो की आमच्याकडूनही ते 60चं 65 नव्हे पण 62 तरी आम्ही आमच्याकडून पाठवतो. नूतनीकरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा 10 वर्ष आता झालेले आहे ना. पुन्हा मी माझ्या अधिकाऱ्यांना अतिशय स्पष्ट शब्दात सूचना दम देईल. हे म्हणायला हरकत नाही की कोणत्याही रिपोर्टमध्ये तुमचा जो काही रिपोर्ट आहे तो पब्लिकला कोणत्याही परिस्थितीत केला नाही पाहिजे जेणेकरून आपल्या पोलीस पाटलांना त्रास होईल. आज आता रिटायरमेंटचा कार्यक्रम झाला. आम्ही दर महिन्याला आमच्याकडे सुद्धा 3 जण 4 जण अधिकारी कर्मचारी रिटायर होत असतात. हे अतिशय भावना प्रधान एक कार्य हे असतं. आता मी तुम्हाला तेच म्हणलं की जो व्यक्ती 25 आणि 30 वर्ष या नोकरीमध्ये स्वतःला सामावून घेतो
10,000 15,000 ही काही फार मोठी पगार नाही, बरोबर आहे, मानधन आहे, पण तरी सुद्धा त्याच्या जीवनातला 80% वेळ तो पोलीस पाटीलकीमध्ये घालतो, बरोबर आहे, त्याचं काम करत असतो. आणि आज अचानक तुम्ही रिटायर झाला. एक मात्र तुम्हाला सगळ्यांना सल्ला आहे की कृपा करून आता मी रिटायर झालो, आता मी काही कामधंदा करणार नाही असं करू नका. काही ना काहीतरी काम करा, समाजकार्य करा, धंदापाणी करा, काही ना काहीतरी करा. तुमचं चालूही असेल, पण असं नाही करायचं की मी आता सकाळ संध्याकाळ बायकोला म्हणणार आता 2 टाइम चहा पिणार, पडून राहणार नाही. ज्या दिवशी तुमचं डोकं मेंदू काम करायला बंद करेल त्या दिवशी तो विचार करायला सुद्धा बंद करेल. काही ना काहीतरी डोक्याला खुराक राहायला पाहिजे, या पोटाला ह्या मांसपेशींना खुराक राहिलीच पाहिजे. कामधंदा राहिला तर ते काम करणार, नाही तर जसं आपले मांसपेशी लूज पडायला लागतात तसं मेंदू सुद्धा लूज पडायला लागतं. त्यामुळे सर्वांना ही विनंती आहे की रिटायरमेंट झालं म्हणजे आता माझं आयुष्य संपलं असं नाही. आता नवी पारी सुरू झालेली आहे. असे कित्येक लोक आहेत जे वयाच्या 60व्या वर्षी त्यांनी आपलं आयुष्य बदललं.